हॅलो गाईस, तर वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही जात आहे भीमा कोरेगावी. मी आणि माझे मित्र सर्वजण आहेत. त्याने रात्रीच प्लॅन केला तर आपण सर्वजण जाऊया म्हणून 10 वाजता. तर आम्ही आज निघालतो 10 वाजल्यापासून. मग आम्ही समोर गेलो, समोर चौकात घोषणा देऊ लागलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. बोलो रे बोलो, अरे जोर से बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. मग आम्ही बसची वाट बघत होतो. सर्वजण थांबले चौकात. बस यायची वाट बघू लागलो. मग आली बस. आम्ही बसमध्ये चढलो. तर बसमध्ये बघलं तर एवढा गर्दा दिसत होता. त्या गर्द्यात कसं तरी चढलो आणि थांबलो. तर आम्ही उभं टाकूनच गेलो कोरेगावपर्यंत. आम्ही बसमध्ये बसल्यास मग कोरेगावच्या जवळजवळ आलो. पार्किंगला आम्हाला उतरलं. पार्किंगहून आम्हाला समोर कोरेगावला टोल नाक्यापर्यंत फ्री बस पण दिल्या. तर आम्ही त्या बसमध्ये बसलो नाही. आम्ही पैदल तसंच गेलो समोर. तर कारण की एवढा गर्दा होता. त्या गर्दीत चढण्यापेक्षा पैदल गेलेलं कामाचं म्हणलं, म्हणून आम्ही बसमध्ये नाही चढलो. पैदलच गेलो मस्त एन्जॉय करत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बोलो रे बोलो, अरे जोर से बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे चौकात आले महाराज, अरे चौकात आले महाराज. अरे बोलो रे बोलो, अरे जोर से बोलो. मग आलो आम्ही विजय स्तंभाजवळ आल्यास मग एवढं मस्त वाटलं की मग आम्ही तसंच मध्ये गेलो अभिवादन करण्यासाठी. आम्ही अभिवादन केलं, निळी सलामी दिली. तसंच मग आम्ही बाहेर आलो. तसंच मग आम्ही तिथे सेल्फी पॉईंटला सेल्फी काढली. मग बाहेर आलो तर एवढा गर्दा दिसत होता. गर्दा एवढा होता की बघावं तेवढं लांब दिसत होती पब्लिक. तरी पण सांच्या 5:30-6 झाले ते. मग आम्ही कोरेगाव नदी बघली. कोरेगाव नदीमध्ये इथं कसा वाटला ब्लॉग, चांगला वाटला तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तरी पण ब्लॉग बनवणार कसा वाटला ब्लॉग चांगला वाटला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनल लवकर ग्रो करेल. तरी टाईम भेटणं झाला आहे. जसा टाईम भेटेल तसे मी ब्लॉगिंग करतोय. चला भेटूया आपण दुसऱ्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय.